मी लिटरली प्रत्येक व्हिडिओमध्ये हे म्हणतो की तुम्ही तुमचा फूड ट्रॅक करा, पण फूड ट्रॅक कसं करायचं आणि किती खायचं ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार भावनो, वेलकम टू द डे 46. सगळ्यात आधी आपण 4 न्यूट्रिएंटवर फोकस करू. सगळ्यात आधी आहे तुमचं प्रोटीन, दुसरं म्हणजे कार्ब्स, तिसरं म्हणजे फॅट आणि चौथं म्हणजे फायबर. आता तुम्हाला प्रोटीन किती घ्यायचं आहे? तुमच्या बॉडी वेटच्या 1.3 to 1.4 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन घ्यायचं आहे. ॲज अ जर बिगिनर असाल आणि जिम आत्ताच चालू केली असेल तर 1.2 सुद्धा घेऊ शकता. त्याचप्रमाणे आता तुम्हाला कार्ब्स किती घ्यायचे? जेवढं तुम्ही प्रोटीन घेताय त्याचं मल्टिप्लाय बाय 2 करा, तेवढे कार्ब्स घ्यायचे. आता फायबर किती घ्यायचं आहे? तर 0.5 बॉडी वेटच्या 0.5x तुम्हाला फायबर घ्यायचं आहे. आता फॅट्स किती घ्यायचे? तर तुमच्या बॉडी वेटला मल्टिप्लाय करायचं 1.3 ने, तेवढं तुम्हाला फॅट्स घ्यायचे. एवढं सिंपल आहे. आणि आता ट्रॅक कसं करायचं हे सांगतो. सगळ्यात आधी तुम्हाला एक वेइंग स्केल घ्यावी लागेल. टेन्शन नका घेऊ, 200 पर्यंत येऊन जाते. ठीक आहे, ती वेइंग स्केल घ्यायची आणि सगळ्यात आधी जे काय तुम्ही खाताय त्याचं रॉ फूड सोर्सेसमध्ये मेजर करायचं. आता तुम्हाला हा प्रश्न असेल की रॉ फूड सोर्सेसच का? कारण की जेव्हा आपण फूड कुक करतो तर त्याच्यामध्ये आपण किती पाणी टाकतो तर ते माहीत नसतं किंवा ते आपण नाही मेजर करू शकत. तर मग तुम्ही असं करू शकता की तुम्ही रॉ फूड सोर्सेस मेजर करा, ज्यातनं तुम्हाला एक परफेक्ट अंदाज येऊन जाईल की तुम्ही नक्की काय खाताय आणि किती खाताय. ॲज अ बिगिनर किंवा जर तुम्ही आत्ताच जिम जॉईन केली तर तुम्हाला कॅलरीजकडे लक्ष द्यायची काही गरज नाही आहे. फक्त हे जे तुमचे 4 मेन न्यूट्रिएंट आहेत त्याच्यावर फक्त आणि फक्त फोकस करा आणि तुमचं हे जे 4 न्यूट्रिएंटचं जे गोल आहे ते कंप्लीट करण्यावर लक्ष द्या. That's all for today. Meet you tomorrow with the next topic with the same energy. Bye bye.